बदल हवा असेल तर आवाजही तसाच हवा। लढवय्या रोखोक, इथे भीती नाही, फक्त बेधडक सत्य। आत्ताच सबस्क्राइब करा। सिडकोच्या कोट्यवधी रुपयाच्या जमीन घोटाळ्याविरोधात महाविकास आघाडीकडून बुधवारी सिडकोवर मोर्चा काढण्यात येणार आहे। याबाबत वाशी या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवक्ता भावना घाणेकर यांच्या माध्यमातून या संपूर्ण मोर्चाचे रूपरेषा सांगण्यात आली। सिडकोने आतापर्यंत शेतकऱ्यांची केलेली फसवणूक या संपूर्ण विषयासंदर्भात हा मोर्चा सिडकोवर धडकणार आहे। या मोर्चाला प्रमुख उपस्थिती म्हणून रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते मंडळी तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि येथील प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनासाठी आमचे नेते आदरणीय शशिकांत शिंदे साहेब तसेच आमदार रोहितदादा पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत। खरं तर हे आंदोलन हे तत्कालीन मुख्यमंत्री असलेले त्यावेळेसचे एकनाथ शिंदे, या ठिकाणचे असलेले MD सिंगल, त्यानंतर 15 दिवसासाठी आलेले संजय शिरसाट, फक्त त्यांना एवढाच प्लॉट विवळकरांचा काढून देण्यासाठी आणलं होतं। त्यामधील 8 दिवस त्यांना वर्किंगमध्ये भेटले आणि त्या वर्किंगमध्ये पहिल्याच दिवशी आल्याच्या नंतर त्यांनी जी काही कॅबिनेट या ठिकाणी घेतली, सिडकोची जी काही पहिली सर्वसाधारण सभा होती, त्यामध्ये हा प्रस्ताव मांडला गेला आणि या प्रस्तावाला मंजुरी देण्याचं काम नगरविकास खात्याचे त्यावेळेसचे मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांनी पाठवलेल्या या कारणासाठी असलेले संजय शिरसाट आणि सिंगल यांच्या संगनमताने ही सगळ्यात मोठी असलेली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी चोरी असं आपण म्हणायला हरकत नाही। शेतकऱ्यांच्या तोंडाला, कष्टकऱ्यांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला तुम्ही पानं पुसता। आदरणीय पवार साहेबांनी आणि दिबा पाटील साहेबांनी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने 12.5%चा निर्णय आणला, पण ते 12.5% एक देशद्रोही असलेल्या बिवलकरांसाठी तुम्ही वापरलात। खरं तर हा प्रकरण आपण सांगितल्याप्रमाणे न्याय प्रविष्ट असताना सुद्धा त्यांनी प्लॉट देण्याचं धाडस केलं। 61,000 चौरस मीटरचा त्यांना प्लॉट मिळाला आणि त्यातील 8,000 मीटरचा प्लॉट त्यांनी आतापर्यंत बिल्डरला अलॉट केलेला आहे। हे धाडस त्यांनी केलेलं आहे। खरं तर आम्ही उद्या जे चाललो आहोत ते त्या संबंधित असलेल्या शिरसाटांचा राजीनामा मागण्यासाठी सिडकोकडे चाललेलो आहोत आणि त्यावेळेस सगळे लोक जे आहेत ते कष्टकरी, प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार आहेत। खरं तर सिडकोला जाग येण्यासाठी आम्ही सगळे चाललेलो आहोत आणि आम्ही ढीगभर पुरावे त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत आणि त्या पुराव्याच्या अभावी त्यांनी त्यांचा राजीनामा त्वरित घ्यावा, हीच उद्याची आमची मागणी असणार आहे। उद्याचं आंदोलन जे आहे ते सिडकोचं जे काही मेट्रोचं ब्रिज आहे, सिडकोच्या समोर कोकण भवन समोर सिडकोचं मेट्रोचं असलेलं ब्रिज, त्याच्या खाली पार्किंग रिकामी करून त्या ठिकाणी आम्ही आमचं आंदोलन तिथून आमचं सिडकोला जाणार आहे आणि तिथून येण्याच्या गाड्यांसाठी अर्बन हॉट जी जागा आहे, जी चौकात आहे मेन, त्या अर्बन हॉटच्या जागेमध्ये तिथे गाड्या पार्किंग होणार आहे आणि त्या मेट्रोच्या ब्रिजखाली आमचं सगळं आंदोलन असणार आहे। तिथून आम्ही सिडकोवर रोहितदादा आल्याच्या नंतर, शशिकांत शिंदे साहेब आल्याच्या नंतर धडक मोर्चा नेणार। या आंदोलनकर्त्यामध्ये आपण बघाल, काल बेलाटपेरला झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहितदादांनी आवाहन केलेलं आहे की ज्यांच्यावर अन्याय सिडकोने केलेला आहे अशा सगळ्या शेतकरी प्रकल्पग्रस्तांनी त्यामध्ये सहभागी व्हावं। ज्यांच्यावर अन्याय झाला त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे येतील। हा मोर्चा लोकांना आणण्यासाठी, धरून बांधून गाड्या आणण्यासाठीचा नाही आहे, उत्स्फूर्त लोकांसाठीचा आहे। त्यामुळे किती लोक येतील हे आम्ही सांगू शकत नाही। आपल्यासोबत घटक पक्ष देखील असणार आहेत का? महाविकास आघाडीच्या सगळ्याच घटक पक्षांना दादांनी फोन केले, त्यामुळे महाविकास आघाडीचे सगळेच लोक या ठिकाणी असतील। तर बाळाराम पाटील असतील, संजय राऊत साहेब असतील, मी या ठिकाणी सुदाम पाटील असतील, शिवसेनेचे बऱ्याच लोकांशी या ठिकाणी बोललेलो आहे आणि वरच्या लेवलला रोहितदादा असतील किंवा पक्षाच्या वरिष्ठांकडून सगळ्यांना फोन जातील, ती जबाबदारी वरिष्ठ घेतील।